9th क्लास आणि 10th क्लासमध्ये तुम्ही सायन्स म्हणून जे शिकला त्यामध्ये बरेचसा जो पार्ट होता जसं की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, पॉवर, एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, दॅट बिलॉंग्स टू द फिजिक्स. आणि जसं की तुम्ही केमिकल रिॲक्शन शिकला असाल, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स, दॅट बिलॉंग टू द केमिस्ट्री. सो इथं तुम्हाला पहिल्या सेमिस्टरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री सेपरेट सब्जेक्ट असतील. त्यामध्ये सायमल्टेनियसली प्रॅक्टिकल पण आपण घेणार आहोत फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे. त्याचं मॅन्युअल ऑलरेडी आपण गुगल क्लासरूममध्ये शेअर केलंच आहे. तुम्ही ते डाउनलोड करून एकदा तिथून जा. ज्यावेळी प्रॅक्टिकल चालू होतील त्यावेळी आम्ही डिटेल्समध्ये सांगू की एक्झॅक्टली तुम्ही ते कसं करायचं आहे. एक्झॅक्टली तुम्हाला ते डायरेक्टली परफॉर्म करता येणार नाही, कारण ऑनलाईन लेक्चरमध्ये पूर्वी कसं असायचं की मुलं यायचे, ते प्रॅक्टिकलमध्ये इन्स्ट्रुमेंट घ्यायचे, स्वतः हँडल करायचे, रीडिंग घ्यायचे, मॅन्युअलमध्ये लिहायचे. यावेळी ते तुम्हाला फक्त रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ किंवा आम्ही गुगल क्लासरूमद्वारे फक्त ते कसं प्रॅक्टिकल परफॉर्म करतात हे दाखवू. आता जो आपला फिजिक्सचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 3 युनिट्स आहेत. पहिलं युनिट आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. या टॉपिकमध्ये आपण व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यामध्ये डिराइव्ड क्वांटिटी आहेत, त्या कोणत्या आहेत आणि त्या डिराइव्ड क्वांटिटी ते कशा डिराइव्ह केल्या जातात हे पाहणार आहोत, आणि त्याचे युनिट्स. ओके. जसं की तुम्हाला मी विचारलं की तुमचं वेट किती आहे किंवा मास किती आहे असं विचारलं, तर तुमचं मास किती असेल, 50 kg असेल, 55 kg असेल. सो 55 kg आणि यामध्ये तुम्ही काय करता की पहिल्यांदा एक नंबर सांगता 55 आणि त्यासमोर एक kg असेल इथं. दॅट kg इज अ युनिट अँड 55 इज अ नंबर. सो या नंबर आहे जो 55, याला मिनिंग कधी येईल, वेन एवर यू राईट द युनिट इन फ्रंट ऑफ दॅट नंबर, दॅट इज kg. मी जर विचारतो तुम्हाला की तुमची हाईट किती आहे, सो यू टेल दॅट 164 सेंटीमीटर. दॅट सेंटीमीटर गिव्स द मिनिंग टू द 164. सो जे युनिट्स आहेत ते युनिव्हर्सली डिफाईन केले गेले, युनिव्हर्सली. फंडामेंटल त्याच्यामध्ये कुठले अगदी मूलभूत जे कुणावरही डिराईव्ह केले जात नाहीत, आणि डिराईव्ड कोणते आहेत की ज्यामध्ये फॉर्म्युला असेल. जसं की व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. सो व्हेलॉसिटी तुम्ही कशी लिहिता, मीटर पर सेकंद. सो मीटर एक आहे, यामध्ये सेकंद एक आहे. सो याच्यामध्ये 2 फिजिकल क्वांटिटीचं कॉम्बिनेशन आहे, ज्याचं डिस्टन्स आणि टाईमचं. सो याला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटी. हे आपण पाहणार आहे. अशा बऱ्याचशा फंडामेंटल आहे आणि डिराइव्ड क्वांटिटी आहेत, ते युनिट फर्स्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि मायक्रोस्कोपिक लेवलला ज्यावेळी आपण मेजरमेंट घेतो त्यावेळी काय होतं की त्यामध्ये एरर येतात. त्या एरर कोणत्या आहेत, त्या कशा मेजर करायच्या, त्या कमी कशा करायच्या, रिड्यूस कशा करता येतील, आणि हायली ॲक्युरेट रिडिंग कसं घेता येईल, हे आपण या युनिट 1मध्ये शिकणार आहे. सायमल्टेनियसली याच युनिटवरती 2 प्रॅक्टिकल्स आहेत, मायक्रोमीटर, स्क्रू गेज आणि व्हर्नियर कॅलिपर. ओके. सो यामधलं जे पहिलं प्रॅक्टिकल आहे व्हर्नियर कॅलिपर, ते लेंथ मेजरमेंटचं आहे, लेंथ मेजरमेंटचं. आणि मायक्रोमीटर, स्क्रू गेज ऑल्सो इज अ लेंथ मेजरमेंट. पण यामध्ये जो डिफरन्स आहे, या अगोदर तुम्ही काय केलं होतं की स्कूलमध्ये ज्यावेळी तुम्ही एखादी मॅथ्समध्ये किंवा जिओमेट्रीमध्ये मेजरमेंट केलं तर तुमचं ते रेग्युलर स्केल यूज करायचं. यामध्ये काय आहेत की मोठे जे मार्किंग आहेत ते सेंटीमीटरचे आहेत आणि छोटे मिलीमीटरचे मार्किंग आहेत. सो छोटे छोटे मिलीमीटरचे 10 मार्किंग झालं की 1 सेंटीमीटर, अगेन 10 मार्किंग झालं की 2 सेंटीमीटर, अगेन 10 मार्किंग झालं 3 सेंटीमीटर, अशी मार्किंग आहेत. सो याच्यामधली स्मॉलेस्ट जी डिव्हिजन आहे ती 1 मिलीमीटरची आहे. सो तुम्ही त्या स्केलच्या साहाय्यानं अगदी लहानात लहान किती मेजर करू शकायचा, तर 1 mm, 1 मिलीमीटर मेजर करू शकायचं. आता नेक्स्ट स्टेप याची आहे की अजून ॲक्युरेट कसं मेजर करता येईल. यासाठी डिव्हाइस डिझाईन केलेलं आहे, त्याचं नाव आहे मायक्रोमीटर, व्हर्नियर कॅलिपर. याच्या साहाय्यानं आपण 0.1 मिलीमीटर म्हणजे 0.01 सेंटीमीटर एवढ्या ॲक्युरेट लेवलपर्यंत मेजरमेंट करू शकतो. त्यानंतर दुसरं जे प्रॅक्टिकल आहे त्याचं नाव आहे मायक्रोमीटर, स्क्रू गेज. याच्या साहाय्यानं आपण 0.001 सेंटीमीटर एवढ्या स्मॉल स्केलपर्यंत रिडिंग घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे इलेक्ट्रिक वायर तुम्ही कधी पण घरामध्ये जे कनेक्शन्स आहे त्यामधले जे वायरिंग आहे ते कधी तुटलं आणि त्याचं तुम्ही काय केलं, सोलून टाकलं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या 20-25 अशा
कॉपरच्या वायर्स असतात, त्यामधली एक छोटी वायर केसापेक्षा थोडीशी जाड असते ती वायर, त्याचीसुद्धा आपल्याला थिकनेस मेजर करता येऊ शकते बाय युजिंग मायक्रोमीटर स्क्रू गेज. आपण ते लॅबमध्ये प्रॅक्टिकल घेणार आहोत ते प्रॅक्टिकल आपण, आणि ते आपल्या जे आपण बुकमधून टीच होणार आहे ते सायमल्टेनियसली आपण तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा दाखवणार आहोत त्याचं. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट टॉपिक. सेकंड युनिटमध्ये आपण काय करणार आहे, सेकंड युनिट आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ऑलरेडी मी तुम्हाला सिलेबस गुगल क्लासरूमवरती शेअर केलेला आहे, तुम्हाला त्यातून जा म्हटलं होतं. आजचं हे इंट्रोडक्टरी लेक्चर फक्त मी सिलेबस तुमच्यासोबत डिस्कस करेन. सो सेकंड युनिट आहे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आतापर्यंत ज्या तुम्ही यातल्या बऱ्याचशा टर्म ऐकलेल्या आहेत इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझममधल्या, जसं की आहे करंट ऐकलेला आहे, व्होल्टेज, देन रेजिस्टर, अजून कोणत्या डायोड ऐकलेला आहे, देन कॉईल असेल तर तुम्ही त्याचं हीट जनरेशन, हिटिंग, कूलिंग बरंच ऐकलं, रेफ्रिजरेटरमध्ये कूलिंग. सो या इलेक्ट्रिसिटी संबंधित ज्या बऱ्याचशा टर्म आहेत त्या आपण यामध्ये शिकणार आहे. तुम्ही अगोदर फक्त असं ऐकलं असेल की घरामधले जे व्होल्टेज आहे त्याच्यात त्या बोर्ड आहे त्याच्यावरती लिहिलं आहे तर 220 व्होल्ट किंवा 2 अँपियर 3 अँपियर असं लिहिलं असतं. व्हॉट इज एक्झॅक्टली 1 अँपियर करंट, 1 अँपियर करंट एक्झॅक्टली किती असतो कॅल्क्युलेट करा असं जर तुम्हाला म्हटलं तर ते तुम्हाला ऑलरेडी माहीत नाही, फक्त तुम्ही 1 अँपियर 2 अँपियर 3 अँपियर असं इथपर्यंत शिकलाय. 1 अँपियर करंट एक्झॅक्टली किती असतो हे आपण या टॉपिकमध्ये कॅल्क्युलेट करून बघणार आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर 1 अँपियर करंट फ्लो होतो, किंवा आपण असं कधी कधी म्हणतो की मला शॉक लागला, 220 व्होल्टचा शॉक लागला, 220 व्होल्टचा शॉक किंवा 240चा शॉक लागला. सो व्हॉट इज मीन बाय 240 व्होल्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 240 अँड 240 व्होल्ट अँड 400 व्होल्ट 1000 व्होल्ट, कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, किंवा एक्झॅक्टली काय मिनिंग आहे एवढं व्होल्टेज म्हणजे काय, एक्झॅक्टली काय आहे व्होल्टेज म्हणजे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्यासंबंधी जे न्यूमरिकल जे आहेत ते आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. देन तुम्ही सकाळी ज्यावेळी आंघोळीला जाता त्यावेळी तुम्ही हीटरच्या साह्याने जर पाणी गरम करत असाल तर काय करता तुम्ही की हीटरचा जो पिन आहे ती इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये घालता आणि बटन ऑन करून देता, ते ऑटोमॅटिक तापून जातं. पण एक्झॅक्टली या कॉईलमध्ये काय होतं जेणेकरून ते पाणी तापतं याचं जे कॅल्क्युलेशन आहे, किती वेळ तुम्ही करंट त्याच्यामधून फ्लो केला तर किती हीटर जनरेट होईल, पाण्याचे टेम्परेचर कितीने वाढेल, याचंही कॅल्क्युलेशन आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. सेकंड युनिटमधला सब पार्ट आहे मॅग्नेटिझम. तुम्ही लहानपणी किंवा आताही मॅग्नेटने खेळायला असाल की 2 मॅग्नेट जर घेतले तुम्ही तर ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात, ते रिपेल करतात. किंवा तेच मॅग्नेट जर तुम्ही आयर्न, कोबाल्ट किंवा निकेल मटेरियलपेक्षा ठेवले तर ते काय करतात, त्याला अट्रॅक्ट करतात. किंवा छोटे छोटे खिळे घेतले किंवा तुम्ही पिन, सेफ्टी पिन घेतल्या तर मॅग्नेट काय करतं, त्या पिनला अट्रॅक्ट करतं. ही जी प्रॉपर्टी आहे याचा तुम्ही स्टडी फक्त आतापर्यंत केला होता की एखादं मॅग्नेट घेतलं तर ते पिनला अट्रॅक्ट करतं, किंवा एखादं मॅग्नेट घेतलं तर हँग करून ठेवलं तर ते नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन दाखवतं. याचा यूज आपण केला जातो, सपोज यू आर ट्रॅव्हलर इन सी, म्हणजे तुम्ही समुद्र प्रवासी असाल तर त्याचा यूज केला जातं डायरेक्शनसाठी. सो हे जे मॅग्नेटिकची प्रॉपर्टी आहे की नॉर्थ साऊथ पोलला तो अलाइन होणे किंवा पोल पीसेस, छोटे छोटे जे आयर्न पीसेस आहेत तो अट्रॅक्ट करणे, पिन अट्रॅक्ट करणे, किंवा सेम मॅग्नेट असतील आणि सेम पोल असतील ते रिपेल करतात, अपोजिट पोल अट्रॅक्ट करतात. एक्झॅक्टली असं का करतात, त्याच्या आतमध्ये असं काय आहे, ॲटॉमिक लेवलला काय रिॲक्शन इंटरॅक्शन होती की ते आयर्नला अट्रॅक्ट करतं किंवा दुसऱ्या मॅग्नेटला ते रिपेल करतं, याचा जो स्टडी आहे तो आपण या युनिटमध्ये बघणार आहे. सो दिस पार्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही आतापर्यंत फक्त ते मॅग्नेट हाताळून बघितलेलं असेल, ते एक्झॅक्टली त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते आपण या युनिटमध्ये बघणार आहे. याचा सब पार्ट आहे सेकंड युनिटचा आहे तो सेमीकंडक्टर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी ज्याच्यावर डेव्हलप झालेली आहे तो पार्ट आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर डिव्हाइस हा जो प्रकार आहे इतका इम्पॉर्टंट आहे, याच्यावर सगळी टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. जसं की तुमची मोबाईल टेक्नॉलॉजी आहे, TV टेक्नॉलॉजी, हे सगळे बेस्ड आहे सेमीकंडक्टर. कम्प्युटर सायन्सच्या मुलांना पुढे जाऊन हे खूप युजफुल आहे, इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांनाही युजफुल आहे सेमीकंडक्टर्स. सो सेमीकंडक्टर एक्झॅक्टली काय आहे, त्यांचे टाईप्स कोणते आहेत, त्याचा यूज कसा आहे, कम्युनिकेशन्समध्ये यूज कसं झाला, हे आपण या युनिटमध्ये बघणार आहे. आणि त्याचे बरेचसे न्यूमरिकल्स आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत, ते पण बघणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे स्कूलमध्ये काय करायचं की सायन्स फक्त शिकायचं आणि ते रिप्रोड्यूस करायचं आणि तुम्हाला मार्क मिळायचे, स्कोर व्हायचं तुमचं चांगलं.
आता या पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग सिस्टीममध्ये इथं असं असतंय की तुम्ही ते लर्न करता, रिपीट केलं तर इथं तुम्हाला मार्क मिळत नाही. इथं तुम्हाला काय करावं लागतं की त्याचं अप्लाय करावं लागतं, ॲप्लिकेशन्स करावं लागतं. तुम्ही करंट व्होल्टेज आणि शिकला, करंट व्होल्टेज रेजिस्टन्स हे शिकला आणि त्याच्या डेफिनेशन्स तुम्ही शिकला. स्कूलमध्ये काय तुम्ही त्याच्या डेफिनेशन रिपीट करायचं आणि तुम्हाला ते मार्क्स मिळायचे. या केस इथं कसं असतंय की तुम्ही ते अप्लाय कसं करता येईल. मी असं तुम्हाला सांगितलं की 2 अँपियर करंट फ्लोज थ्रू द 3 ओम रेजिस्टर, व्हॉट इज द व्होल्टेज. तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून बघावं लागेल की किती व्होल्टेज आहे या सिस्टीममध्ये, किंवा मी व्होल्टेज देईन, करंट देईन, तुम्हाला ते रेजिस्टर त्या सर्किटचा कॅल्क्युलेट करावं लागेल. सो न्यूमरिकल खूप सारे असतील, तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल. असं नाही की ते ॲज इट इज तुम्ही ते बुकमधून किंवा नोट्समधून मेमराईज केलं आणि ते प्रोड्यूस केलं पेपरमध्ये आणि तुम्हाला मार्क्स मिळाला, असं खूप कमी वेळा असेल इथं. सो मेमरी बेस्ड तुमचं जर एज्युकेशन असेल किंवा मेमरी बेस्ड तुम्ही अभ्यास करायची सवय असेल तर ती इथं कामाला येणार नाही तुम्हाला. तुमची ॲप्लिकेशन बेस जर सवय असेल स्टडी करण्याची, दॅट विल बी युजफुल इन दिस सिस्टीम आणि दॅट विल बी युजफुल इन युअर फ्युचर. तुमच्या भविष्यासाठी सुद्धा ते युजफुल असेल, कारण तुम्हाला अंडरस्टँडिंग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते अप्लाय कराल. आपलं जे थर्ड युनिट आहे त्याचं नाव आहे हीट अँड ऑप्टिक्स. याच्यामध्ये आपण डिटेल स्टडी करणार आहे व्हॅरियस टेम्परेचर स्केल. जसं की तुम्ही आतापर्यंत समज तुम्हाला विचारलं की उन्हाळ्यामध्ये तुमच्या एरियामध्ये टेम्परेचर कितीपर्यंत जातं, तुम्ही असं म्हणता की 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. तर इन जनरल तुम्ही ते डिग्री सेल्सिअसमध्ये एक्सप्लेन करता 40 डिग्री, किंवा जसं की न्यूजपेपरमध्ये आहे ते डिग्री सेल्सिअस यूज करतात की लोअर टेम्परेचर एवढं आहे, हायर टेम्परेचर एवढं आहे. तुम्ही जर तो ॲटमॉस्फिअर सेक्शन पाहत असेल न्यूजपेपरमध्ये तर ते त्या डेची लोअर आणि अप्पर रेंज देतात की आज दिवसभरामध्ये या रेंजपासून या रेंजपर्यंत टेम्परेचर व्हॅरी झालं इन डिग्री सेल्सिअस. पण तुम्ही जर मेडिकल सायन्समध्ये गेला आणि तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेला आणि तुम्ही फिवर आला असेल तर ते टेम्परेचर तुमचं फॅरनहाईट स्केलमध्ये मोजतात. की तुम्हाला ताप आहे तो 98 फॅरनहाईट आहे, 100 फॅरनहाईट आहे, 101 फॅरनहाईट आहे. सो टेम्परेचर जे व्हॅरियस स्केल्स आहेत त्यामध्ये डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाईट डिग्री फॅरनहाईट असे 2 स्केल आहेत. पण सायन्समध्ये दोन्ही आपण जास्त यूज करत नाही, आपण जास्त यूज करतो ते केल्विन स्केल आहे. दॅट इज नोन ॲज ॲब्सोल्यूट स्केल. हे ॲब्सोल्यूट स्केल आहे आणि ही युनिव्हर्सल स्केल आहे आणि इथून पुढे तुम्हाला ते डिग्री केल्विनमध्येच मेजर करायचं आहे. सो त्याच्यामधली कन्व्हर्शन्स आहेत, त्याचे न्यूमरिकल्स आहेत, ते आपण सॉल्व करणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं की 5 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाऊ मच फॅरनहाईट, तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. किंवा 10 फॅरनहाईट इज इक्वल टू हाऊ मच डिग्री केल्विन, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ते आपण त्याचे फॉर्म्युले कसं कन्वर्ट करता येतं, ते डेव्हलप कसे झाले, किंवा त्याचा बेस काय आहे, कशामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्केल डेव्हलप झाले आणि केल्विन स्केल का बरं सायन्समध्ये यूज केलं जातं, याचे जे रिझन्स आहेत ते आपण युनिट नंबर 3 मध्ये बघणार आहे. सो हा झाला त्याचा सब पार्ट्स. त्यानंतर आहे जो हीटचा पार्ट आहे त्याचे कॅल्क्युलेशन्स आहे. त्यामध्ये आहे की स्पेसिफिक हीट, की किती हीट दिल्यानंतर टेम्परेचर कितीने वाढतं किंवा त्याची कॅल्क्युलेशन्स हे आपण यामध्ये बघणार आहे. किंवा एक जसं की तुम्हाला असं म्हटलं की एक फ्लेम आहे, कॅन्डलची फ्लेम आहे, त्याच्यासमोर तुम्ही एक रॉड पकडला तर काय होईल, तो रॉड वन एंडला हीट होईल, स्लोली हीट आहे ती पास होईल आणि हळूहळू काय होईल की तुम्ही जिथे होल्ड केली तिथपर्यंत हीट येईल. सो ही ह्या आयर्न रॉडमधून जी हीट फ्लो झाली आहे ती जी हीट फ्लो आहे तो टाईप कोणता आहे. किंवा दुसरं आहे की कधी कधी काय होतं की हिवाळ्यामध्ये वारं वाहतं किंवा उन्हाळ्यामध्ये वारं वाहतं, तो एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये टेम्परेचर वाहून येण्याचा प्रकार आहे. सो दॅट इज ऑल्सो नोन एज हीट फ्लो, हा एक प्रकार आहे. आणि थर्ड वन इज अ रेडिएशन, दॅट इज सनपासून, जसं की सूर्य सकाळी उगवतो आणि आपण हळूहळू वॉर्म फील करायला चालू करतो, जी सूर्याची रेडिएशन्स आहेत ते आपल्या बॉडीवर पडतात. किंवा फिजिक्स आणि मॅथ्समध्ये तुम्हाला जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट लागणार आहे इथून पुढं पूर्ण सेमेस्टर किंवा पूर्ण तुमचं डिप्लोमा घ्या किंवा इंजिनिअरिंग घ्या, त्यामध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे न्यूमरिकल प्रेझेंटेशन अँड फॉर्म्युला कन्स्ट्रक्शन. बरंचसं तुम्ही यामधलं ऑलरेडी शिकलेलं आहात, पण ते पुन्हा आपण एकदा रिवाईज करूया, जे तुम्हाला ते या सेमिस्टरमध्ये फिजिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो दिस लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिजिक्स ॲज वेल ॲज मॅथमॅटिक्स. न्यूमरिकलमध्ये आपण ऑलरेडी काय शिकलेलं आहे पहा. जसं की आहे 10. ओके, यू कॅन रिप्रेझेंट 10 ॲज अ 10⁻⁴. ओके, 10⁻⁴ मीन्स 10. ओके,
or you can represent 100 as a 10 multiplied by 10, or this is simply 10 square, 10 raised to 2. Another thing, 1000. How you can represent 1000? 10 multiplied by 10 multiplied by 10, or you can write it as a 10 raised to 3. Okay, similarly 10,000. Okay, 10 multiplied by 10 multiplied by 10 multiplied by 10, or simply you can write it as a 10 raised to 4. Okay, this 4 means 1 followed by 4 zeros, 1 2 3 4. Here 3 zeros, 1 2 3, therefore 10 raised to 3. 2 zeros, therefore 10 raised to 2. 1 0, therefore 10 raised to 1. Similarly, if I write 1 and then 1 2 3 4 5 6 7 8 zeros, then simply you can write 10 raised to 8. So now onwards we write number in terms of raised to power, in terms of power. Okay, now next inverse of this. Okay, 1 upon 10, how you can represent? Up to date you learn that this as a 0.1. okay, तुम्ही ऑलरेडी स्कूलमध्ये असे शिकलेलं आहे की 1/10 इज इक्वल टू 0.1, और 1/100 इज इक्वल टू 0.01. पण इथं आपण थोडं वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे. कसं रिप्रेझेंट करणार आहे? 1/10 is equal to 1 upon, like this here, 1/10 raised to 1. okay. न्यूमरेटर मध्ये जर पॉवर पॉझिटिव्ह असेल, याचा मिनिंग आहे 1/10 raised to +1. दिस 1 इज अ +1. इफ इट इज गो टू द डिनॉमिनेटर, इफ इट इज गो टू द न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मध्ये +1 आहे, न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय होईल? हे 10 raised to -1 होऊन जाईल. ओके, 1/10 raised to 1 equal to 1/10 equal to 10 raised to -1. Similarly 1/100 कसं लिहिता येईल बघा? 1/100 is equal to 1/10 multiplied by 10 is equal to 1/10 raised to 2. काय होईल आता याचं? हे डिनॉमिनेटर मध्ये 10 raised to +2 आहे, न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय होईल याचं? 10 raised to -2. सिम्पली 10 raised to -2. Similarly 1/1000. Similarly 1000 कसं लिहिता येईल? 1/10 multiplied by 10 multiplied by 10, किंवा असं लिहिता येईल 1/10 raised to 3. हेच याचं इनवर्स होईल. न्यूमरेटरमध्ये काय आहे? 1/10 raised to +3 आहे, डिनॉमिनेटरमध्ये हे 10 raised to +3 आहे. हेच आपण न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलो तर असं येते 10 raised to -3. अंडरस्टँड? किंवा डायरेक्ट इथल्यासारखं आपण घेऊया 1/1. ओके, 1 फॉलोड बाय 8 zeros, किंवा ह्या तुम्ही असं लिहिता 1/10 raised to 8. हेच तुम्ही असं लिहिताल 10 raised to -8. डू यू अंडरस्टँड? सो दिस इज वन पार्ट. हे झालं नंबरच्या भाषेमध्ये. सिमिलरली तुम्ही एखादा व्हॅरिएबल घेऊ शकता आणि त्या व्हॅरिएबलच्या फॉर्ममध्ये ते रिप्रेझेंटेशन करू शकता. कसं? सपोज एक्स इज अ वन व्हॅरिएबल. एक्स काय आहे? एक व्हॅरिएबल आहे. व्हॉट इज मीन बाय व्हॅरिएबल? याच्या नावातच याचा मिनिंग आहे. व्हॅरी मीन्स चेंजिंग, व्हॅरी चेंज होणारा, व्हॅरी मीन्स चेंज. एक असा थिंग आहे की जो चेंज होतो. काय मिनिंग आहे याचा? मिनिंग आहे सपोज काही नंबर्स असतील. नंबर कसे असतात? स्टार्टिंग फ्रॉम 0 1 2 3 4 अप टू डॉट 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 अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटीपर्यंत असा नंबर आहे. किंवा निगेटिव्ह साईडला -1 -2 डॉट 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 अप टू -इन्फिनिटी. म्हणजे एक्स हा असा व्हॅरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू यापैकी कोणतीही एक असू शकते. सो x may be 1, x may be 2, x may be 3, x may be -4, -3, -9, or x may be infinity, x may be -infinity. काही असू शकते. म्हणजेच काय? एक्सची व्हॅल्यू व्हॅरी होते, सो त्याला काय म्हणतो आपण? व्हॅरिएबल म्हणतो. ओके, व्हॅरिएबलचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. सो व्हॅरिएबलच्या फॉर्ममध्ये हेच इक्वेशन वरचे आहे ते कशी लिहिता येईल हे आपण पाहूया. जसं की तुम्ही लिहिता की 2 multiplied by 2 is equal to 4. ओके, तसंच सिमिलरली एक्स हे डॉट आहे
तो डेसिमल पॉईंट नाही आहे, तर हा मल्टिप्लिकेशनसाठी मी डॉट यूज केला आहे. सिमिलरली एक्स मल्टिप्लाय बाय एक्स हे कसं लिहिता येईल, एक्स स्क्वेअर, किंवा एक्स मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. समजलं? किंवा एक्स मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 4. म्हणजे जेवढे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर असतील रेस टू तेवढा त्याचे पॉवर असेल. 1 2 3 4 4 आहे ते, सो एक्सची पॉवर आहे 4. समजलं? सिमिलरली स्क्वेअर रूट घेतला आपण. स्क्वेअर रूट म्हणजे कसं, स्क्वेअर रूट ऑफ 4 तुम्हाला माहिती आहे इझिली इट इज 2. स्क्वेअर रूट ऑफ 16 इट इज 4. हे माहिती आहे तुम्हाला, तुम्ही पाठ केलेलं आहे. पण हेच या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल. स्क्वेअर रूट तुम्ही ज्यावेळी असं लिहिता, स्क्वेअर रूट तुम्ही असं लिहिता किंवा असंही लिहिता. स्क्वेअर रूट म्हणजे की रूटची पॉवर 2 स्क्वेअर सेकंड रूट. ओके, हे असं लिहिलं तर याचा मिनिंग झाला थर्ड रूट, याचा मिनिंग झाला फोर्थ रूट, याचा मिनिंग झाला फिफ्थ रूट. ओके, स्क्वेअर रूट तुम्ही असे लिहू शकता. इन जनरली आपण असे लिहितो, पण याचा मिनिंग आहे की सेकंड रूट ऑफ एनी नंबर. जिथं तुम्ही कोणताही नंबर लिहिला, फॉर एक्झाम्पल एक्स लिहिला आपण, याचा मिनिंग आहे सेकंड रूट ऑफ एक्स. ओके, इथं लिहिलं वाय, याचा मिनिंग आहे थर्ड रूट ऑफ वाय. ओके, इथं लिहिलं मी 16 फोर्थ रूट ऑफ 16. ओके, इथं लिहिलं मी झेड फिफ्थ रूट ऑफ झेड. ओके, हे हिअर एक वाय अँड झेड एक्स आर व्हॅरिएबल्स. अदर वेनं हे स्क्वेअर रूट कसं लिहिलं जातं, अदर वेनं हे असं लिहिलं जातं. याचा मिनिंग आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 4. याचाच मिनिंग असं लिहितं आपण, जसं की स्क्वेअर रूट ऑफ 4 याचा सेम मिनिंग आहे 4 रेज टू 1/2 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 4. दिस इज इक्वल टू 2. ओके, याचा मिनिंग आहे क्यूब रूट ऑफ 4. हे तुम्ही असं लिहू शकता, क्यूब रूट ऑफ 4. समजलं का? नेक्स्ट वेनं तुम्ही कसं करू शकता, तुम्हाला फोर्थ रूट काढायचं कोणत्या एका नंबरचा, तर तुम्ही कसं लिहू शकता, फोर्थ रूट ऑफ एक्स हे रिप्रेझेंट केलं जातं एक्स रेस टू 1/4. याचा मिनिंग आहे दिस इज अ फोर्थ रूट ऑफ एक्स. जसं की तुम्ही एक्स मल्टिप्लाय बाय एक्स असं लिहिलं आहे, एक्स क्यूब असं लिहिलेलं आहे. सिमिलरली मला असं लिहायचं आहे की क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब. तरी तुम्ही कसं लिहिसाल, हे आतला जो आहे एक्स क्यूब ॲज इट इज, आणि एक क्यूब रूट आहे हे तुम्ही असं लिहिता. आणि पॉवरची पॉवर असेल तर काय होतं, x cube multiply by this 1/3. So this cancel out and this is x. So cube root of x cube is equal to x. समजलं का? सिमिलर वेनं तुम्ही हे लिहू शकता. आता हे झालं न्यूमरेटरमध्ये. जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर काय करायचं, समजा असं आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे एक्स स्क्वेअर, तर हे तुम्ही असे लिहिसाल एक्स स्क्वेअर एक्स रेस टू -2. ज्यावेळी ते न्यूमरेटरमध्ये येईल त्यावेळी इथलं साईन आहे ते चेंज होईल. हे कसं आहे 1/x रेस टू +2 आहे. हे डिनॉमिनेटरमध्ये जे +2 आहे ते न्यूमरेटरमध्ये येताना काय होईल, मायनस साईन, त्याचं साईन चेंज होईल आणि एक्स रेस टू -2 होईल. सपोज असं असेल x/y क्यूब, तर हे तुम्ही असं लिहिसाल y रेस टू -3. ओके, किंवा अगोदर जसं सांगेल तुम्ही 1/10 रेस टू 3 आहे, तर हे असं लिहिसाल तुम्ही 1/10 रेस टू -3. सिमिलरली सपोज क्यूब रूट आहे किंवा स्क्वेअर रूट आहे, 1/√x असं आहे, हे तुम्ही कसं लिहिता 1/x रेस टू 1/2. आता हे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला आणलं x रेस टू -1/2. ओके, हे जे कन्व्हर्शन आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये याचा यूज होणार आहे. पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळी गेटची एक्झाम देसाल आफ्टर इंजिनिअरिंग, त्यामध्ये असे छोटे छोटे तुम्हाला ॲनालिसिस आहे, हे जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर ते एक्झाम आहेत ज्या कॉम्पिटेटिव्ह तुम्हाला खूप इझी जाईल. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर
is formula designing. You have to design formula in maths as well as chemistry. Designing means you have to given one formula and numbers or numericals, and you have to solve for other variables. For example, you have one equation. It may be in addition, for example x plus y, and then there is equal to sign and other equation on opposite side of a equal to sign. So few variables are in multiplication or in division on this side, or here are few variables, it may be in multiplication or division here. ते व्हेरिएबल इक्वल टू साईनच्या या बाजूनं किंवा लेफ्ट हँड साईडहून राईट हँड साईडला जाताना त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ते आपण बघणार आहे. यामध्ये सपोज जे व्हेरिएबल्स आहेत ते ॲडिशनमध्ये असतील, इक्वल टू साईडला ॲडिशनमध्ये असतील, तर दुसऱ्या साईडला ते काय होतात सबट्रॅक्शन होते त्यांचे. दुसऱ्या साईडला जाताना त्यांचे काय होते सबट्रॅक्शन होते. म्हणजे इक्वल टू साईडच्या या बाजूला व्हेरिएबल्स आहेत ते ॲडिशनमध्ये आहेत, म्हणजे एक्स प्लस वाय आहे, किंवा व्हेरिएबल इक्वल टू साईड दुसऱ्या साईडला ते सबट्रॅक्शनमध्ये जातील, आणि सबट्रॅक्शनमध्ये असतील तर ते ॲडिशनमध्ये जातील. कसं आहे ते आपण एक्झाम्पल घेताना पोहोचू. किंवा दुसरी केसमध्ये काय होईल की नंबर्स आहेत ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इक्वल टू साईनच्या एका बाजूला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. तेच जर दुसऱ्या साईडला जातील तर त्यावेळी काय होईल त्यांचे डिव्हिजन होईल, किंवा डिव्हिजनमध्ये असतील तर ते काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. तुम्हाला बऱ्याचदा त्याचे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करावे लागते, किंवा क्यूब असेल क्यूब रूट घ्यावं लागतं, स्क्वेअर असेल स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. सो ते काय आहे एक्झॅक्टली ते आपण आता एक प्रॉब्लेम्स किंवा न्यूमरिकल 2-3 घेऊ आणि सॉल्व करून पाहू. सपोज एक्स हा एक व्हेरिएबल आहे, दुसरा व्हेरिएबल आहे वाय, आणि तो ॲडिशन आहे दोघांची, आणि त्या ॲडिशनमधून एक तिसरा व्हेरिएबल तयार होतो, त्याचं नाव आहे झेड. ओके, सो इक्वेशन असं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू झेड. आता तुम्हाला मी असं म्हटलं की डिझाईन दिस इक्वेशन फॉर वाय. सो वायसाठी जर इक्वेशन आपल्याला डिझाईन करायचं असेल तर पहिल्यांदा इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला हा एक्स आहे, तो एक्स कसा आहे वाय बरोबर ॲडिशन आहे. सो मला एक्स आहे तो या साईडला नको आहे, तो काय करायचं मला इक्वल टू साईनच्या या बाजूला घेऊन जायचं आहे लेफ्ट साईडला. ऑलरेडी तर झेड ॲज इट इज आहे. हा एक्स लेफ्ट हँड साईडला ॲडिशनमध्ये आहे, तो जर मी त्याला ट्रान्सफॉर्म केलं राईट हँड साईडला तर तो काय होईल मायनस होऊन जाईल. सो इक्वेशन असं डिझाईन होईल वाय इक्वल टू झेड मायनस एक्स. म्हणजेच लेफ्ट हँड साईडला तो ॲडिशनमध्ये असेल, तो राईट हँड साईडला जाताना काय होईल सबस्ट्रॅक्ट होईल किंवा निगेटिव्ह होऊन जाईल अकॉर्डिंग टू धिस रूल. ॲडिशनचं सबस्ट्रॅक्शन किंवा सबस्ट्रॅक्शनचं ॲडिशन होऊन जाईल. हे झालं एक एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण निगेटिव्ह नंबर घेऊया किंवा व्हेरिएबल घेऊया. सपोज एक इक्वेशन असं आहे ए मायनस बी इक्वल टू सी, आणि मी तुम्हाला असं विचारलं डिझाईन दिस इक्वेशन फॉर ए. सो एसाठी इक्वेशन डिझाईन करायचं असेल तर हा जो मायनस बी आहे तो मला लेफ्ट हँड साईडला नको आहे. सो काय करेन मी, हा मायनस बी आहे तो मी राईट हँड साईडला घेऊन जाईल. ऑलरेडी राईट हँड साईडला सी आहेच. राईट हँड साईडला हा जो मायनस बी आहे तो राईट हँड साईडला जाताना काय होईल, जर सबस्ट्रॅक्शन असेल तर तो काय होते ॲडिशन होते. सो मायनस बी आहे तो काय होईल प्लस बी होऊन जाईल. सो इक्वेशन तुम्हाला मिळेल ए इक्वल टू सी प्लस बी. ओके, हे झालं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनबद्दल. एक एक्झाम्पल घेऊया मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं. थर्ड एक्झाम्पल, सपोज एक इक्वेशन असं आहे एक्स डिवायडेड बाय वाय इक्वल टू झेड, आणि तुम्हाला असं म्हटलं मी की डिझाईन द इक्वेशन फॉर एक्स. काय कराल तुम्ही, हे जे डिनॉमिनेटरमध्ये वाय आहे ते मला नको आहे. काय करायचं आपल्याला, हे डिनॉमिनेटरमधलं वाय आहे ते या साईडला घेऊन जायचं. इथं झेड ऑलरेडी आहे. एक्स डिवायडेड बाय वाय हे डिव्हिजनमध्ये आहे लेफ्ट हँड साईडला, हेच मी राईट हँड साईडला घेऊन गेलो तर काय होईल मल्टिप्लाय होईल. सो इथं येईल तुम्हाला मल्टिप्लाय बाय वाय. सो इक्वेशन आलं एक्स इक्वल टू झेड मल्टिप्लाय बाय वाय. किंवा हेच तुम्हाला मी वायसाठी डिझाईन करा म्हटलं इक्वेशन, वाय इक्वल टू वॉट.
तर वाय इक्वल टूसाठी तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर ह्याच इक्वेशनवरून हे इक्वेशन तयार झालेलं आहे. हे इक्वेशनचं जर आपण रेफरन्स घेऊन हे तयार करूया. वाय पाहिजे मला, वायसाठी इक्वेशन. वायसाठी पाहिजे असेल इक्वेशन तर इक्वल टू साईनच्या एका बाजूला फक्त वाय पाहिजे, म्हणजे हा जो झेड आहे तो नको आहे मला. तर झेड काय करेन मी, या साईडला शिफ्ट करेन. ओके, इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, या साईडला आल्यानंतर काय होईल, तो डिवाइड होईल. सो इथं ऑलरेडी एक्स आहेच. हा झेड इथं नको आहे, तो या साईडला आला, काय होईल, डिवायडेड बाय झेड. सो यू कॅन rearrange equation by using this rule: addition to subtraction, subtraction to addition, multiplication चा division, division चा multiplication. ओके, आणि अनदर एक एक्झाम्पल घेऊया मल्टिप्लिकेशनचं. दिस इज फोर्थ वन. सपोज देर इज वन इक्वेशन a into b equal to c and you have to design this equation or you have to rearrange this equation for b. हाउ टू रिअरेंज फॉर बी. सो बीसाठी रिअरेंज करायचं असेल तर इक्वल टू साईनच्या एका बाजूला फक्त आणि फक्त बी पाहिजे. सो हा जो ए आहे तो मला या साईडला नको आहे, तो काय करायचा, तो इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला घेऊन जायचा आहे मला. सो बी इक्वल टू सी इथं ऑलरेडी आहेच, ए मल्टिप्लाय बायमध्ये आहे, लेफ्ट हँड साईडला तो कसा आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तोच जर मी राईट हँड साईडला घेऊन आलो तर काय येईल, डिव्हिजनमध्ये येईल. सो बी इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. ओके, हे झाले सिंपल एक्झाम्पल, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. थोडेसे कॉम्बिनेशन या एक्झाम्पलच्या, याच्यामध्ये आपण काय करूया, स्क्वेअर रूट, क्यूब रूट असे एक्झाम्पल थोडेसे घेऊन बघूया. नाव फिफ्थ एक्झाम्पल. देर इज वन इक्वेशन एक्स इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू झेड आणि यू हॅव टू रिअरेंज द फॉर्म्युला फॉर वाय इक्वल टू वॉट. कसं करता येईल आपल्याला, पहिल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन रिअरेंज करताना एका बाजूला फक्त आणि वाय ठेवायचा आहे. सो काय करायचं, हा जो एक्स आहे तो काय करायचं, इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला घेऊन जायचं. सो काय होईल, या इक्वेशनवरून आपण असं लिहू शकतो, वाय स्क्वेअर इक्वल टू झेड ऑलरेडी तिथं आहे, हा एक्स आहे तो मी काय केला, या बाजूला घेऊन गेलो. एक्स आहे तो लेफ्ट हँड साईडला कसा आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तो अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होऊन जाईल. सो झेड डिवायडेड बाय एक्स. ओके, मला इक्वेशन रिअरेंज करायचं आहे वायसाठी, नॉट फॉर वाय स्क्वेअर. सो मला हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे. सो काय करावं लागेल, ह्या दोन्ही साईडचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचं काय केलं आपण, स्क्वेअर रूट घेतलं. एक्स स्क्वेअरचं पण स्क्वेअर रूट घेतलं, वाय स्क्वेअरचं पण स्क्वेअर रूट घेतलं आणि याचं पण स्क्वेअर रूट घेतलं. तुम्ही कोणताही एखादं ऑपरेशन, जसं की स्क्वेअर रूट एक ऑपरेशन आहे, इक्वेशनवर ऑपरेशन अप्लाय केलं तर ते दोन्ही साईडला ॲट ए टाईम करावं लागतं. म्हणून मी काय केलं की जे स्क्वेअर रूट मला अप्लाय करायचं आहे तो मी या साईडलाही केलं, या साईडलाही केलं, तरच इक्वेशनची कन्सिस्टन्सी सेम राहते. ओके, तो स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर, यू नो दॅट इट इज अ वाय, किंवा तुम्ही असं लिहू शकता वाय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटसाठी असं लिहू शकता 1/2, किंवा हेच कसं लिहू शकता तुम्ही, स्क्वेअर रूट ऑफ झेड बाय एक्स कसं लिहिता येईल आपल्याला, झेड डिवायडेड बाय एक्स रेस टू हाफ. सो हे तुम्ही कसं लिहिसाल बघा, वाय स्क्वेअर, रेस पॉवरची पॉवर असेल तर ती मल्टिप्लाय होऊन जाते, हे 2 मल्टिप्लाय बाय 1/2, 2 निघून जाईल. सो यू विल गेट वाय इज इक्वल टू झेड डिवायडेड बाय एक्स ची पॉवर हाफ, किंवा वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ झेड बाय एक्स सिम्पली. Okay, now next example. Example number 6. Okay, a plus b square divided by 2 equal to c and you have to design the formula for b. कशासाठी लिहू शकता, ए साठी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, बी साठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युला डिझाईन करायचा आहे. सो इक्वल टू साईनच्या एका बाजूला फक्त आणि फक्त बी असेल तर तो फॉर्म्युला रिअरेंज झाला असं आपण म्हणू. सो आता यातलं मला हे 2 काढून टाकायचं आहे, ए काढून टाकायचं आहे. सो पहिल्यांदा काय करेन मी, हे 2 आहे ते या साईडला घेईन. सो कसं लिहिता येईल मला इक्वेशन,
ए प्लस बी स्क्वेअर, सी ऑलरेडी तिथं आहेच. हे जे 2 आहे ते कसं आहे, डिव्हिजनमध्ये आहे. ए प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2 इथं डिव्हिजनमध्ये आहे. ज्यावेळी मी ते इक्वल टू साईनच्या अपोजिटला घेऊन जाईन तर त्यावेळी काय होईल, ते मल्टिप्लाय होईल. सो 2 मल्टिप्लाय बाय सी, मल्टिप्लिकेशन झालं. ओके, नेक्स्ट ऑपरेशन. आता काय करायचं आहे आपल्याला, ए प्लस बी स्क्वेअर आहे, त्यातलं फक्त बी स्क्वेअर ठेवायचं आहे, ए काढून टाकायचं आहे. ए काय आहे, ए बी स्क्वेअरच्या ॲडिशनमध्ये आहे. सो मी ए स्क्वेअर काढलं किंवा ए स्क्वेअर इक्वल टू साईनच्या अपोजिटला घेऊन गेलो तर ते काय होईल, निगेटिव्ह होऊन जाईल. सो बी स्क्वेअर ॲज इट इज, 2c ॲज इट इज. इथं जे ए आहे हे ॲडिशनमध्ये आहे. ज्यावेळी मी ते राईट हँडला साईडला घेऊन जाईल त्यावेळी ते काय होईल, मायनस होऊन जाईल. ओके, सो इक्वेशन तयार झालं, बी स्क्वेअर इक्वल टू 2c मायनस ए. बट मला बी स्क्वेअरसाठी इक्वेशन नको आहे, मला बीसाठी हवं आहे. सो बी स्क्वेअरचं बी कसं करता येईल, आपल्याला याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. जे पण तुम्ही ऑपरेशन अप्लाय कराल ते दोन्ही साईडला अप्लाय करावं लागतं, तरच इक्वेशनची कन्सिस्टन्सी अबाधित राहते. सो बी इक्वल टू किंवा स्क्वेअर रूट ऑफ बी, स्क्वेअर रूट ऑफ बी काय येतं, बी. स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर काय येईल, बी येईल. आणि या बाजूला तुमचं स्क्वेअर रूट ऑफ 2c मायनस ए, किंवा हेच तुम्ही असं लिहू शकता, बी इक्वल टू 2c मायनस ए रेस टू 1/2. मिनिंग दोन्हीचा सेमच आहे, दोन्ही सेम आहेत. ओके, these are the same equations. Okay, another example, example number 7. X plus z square divided by square root of y equal to 2m. Now you have to design the formula for y. y equal to what? y साठी तुम्हाला हा फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे किंवा डिझाईन करायचा आहे असं आपण म्हणू. आता y साठी डिझाईन करण्यासाठी y पहिल्यांदा आपल्याला कशामध्ये पाहिजे, हा जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटरमध्ये पाहिजे. न्यूमरेटरमध्ये घेण्यासाठी काय कराल तुम्ही, हा जो स्क्वेअर रूट ऑफ y आहे तो एका बाजूला घेऊया आपण. ओके, सो इक्वेशन कसं येईल तुमचं, एक्स प्लस झेड स्क्वेअर हे ॲज इट इज. हे डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट ऑफ वाय आहे, ते कसं आहे, डिव्हिजनमध्ये आहे. ज्यावेळी मी ते इक्वल टू साईनच्या अपोजिटला घेऊन जाईन, राईट हँड साईडला घेऊन जाईन, तो काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो या बाजूला जे 2m ऑलरेडी आहेच, मल्टिप्लायड बाय हे स्क्वेअर रूट ऑफ वाय. ओके, आता मला इक्वल टू साईनच्या एका बाजूला फक्त वाय पाहिजे, तरच मी तो वायसाठी रिअरेंज करेन. म्हणजेच हा 2m आहे तो मला इथं नको आहे, तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो मी या साईडला घेऊन येईन आणि तो काय होईल, डिवाइड होऊन जाईल. सो एक्स प्लस झेड स्क्वेअर ॲज इट इज, या बाजूला रूट वाय ॲज इट इज. इथला जो 2m आहे हा 2m तो काय होईल, हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो या बाजूला जेव्हा येईल तो काय होईल, डिवाइड होऊन जाईल. सो मी इक्वेशन कसं लिहिन, हे एक्स प्लस झेड स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. ओके, आता मला फॉर्म्युला हा वायसाठी हवा आहे, नॉट फॉर स्क्वेअर रूट ऑफ वाय. स्क्वेअर रूट ऑफ वायचं मला वायमध्ये कन्वर्शन करायचं, कसं करता येईल, याचा मला दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचा मी काय केला, स्क्वेअर घेतला. स्क्वेअर घेतल्यावर काय होईल, हा जो एक्स प्लस झेड स्क्वेअर आहे डिवायडेड बाय 2m, ह्या सगळ्याचा स्क्वेअर होऊन जाईल, इज इक्वल टू वाय. ओके, हे झालं रिअरेंजमेंट ऑफ वाय. ओके, सिमिलरली तुम्ही आणि वेगवेगळ्यासाठी, आता इथं जर मी म्हटलं की झेडसाठी डिझाईन करा, तर तुम्ही काय करसाल, हे वाय इकडे घेऊन जासाल, हे एक्स घेऊन जासाल, देन स्क्वेअर रूट करसाल, सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि तुम्हाला झेडसाठी तो डिझाईन होऊन जाईल. कशासाठी, तुम्ही एमसाठी डिझाईन करा म्हटलं तर हे 2 इकडे येऊन झाली, एक्ससाठी डिझाईन करा म्हटलं तर हे या साईडला जाईल, झेड या साईडला. तुम्ही कशासाठी, जसं की आपण इथं वायसाठी डिझाईन केलं आहे तसं तुम्ही झेडसाठी रिअरेंज करू शकता, वायसाठी रिअरेंज करू शकता, एक्ससाठी रिअरेंज करू शकता, एमसाठी रिअरेंज करू शकता. ओके, now next example, example number 8. P plus Q divided by M into N raised to power 1/4 equal to 2 m.
एक्स प्लस झेड डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. ओके, you have to rearrange this formula for n equal to what, n साठी तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. ओके, सो हा फॉर्म्युला मला n साठी रिअरेंज करण्यासाठी मला पहिल्यांदा n आहे ते एका साईडला घेतलं पाहिजे आणि बाकीचं आहे ते सगळं दुसऱ्या साईडला. ओके, सो पहिल्यांदा मी n आहे ते मी या साईडला घेऊन जाईन. n इथं कसं आहे, डिव्हिजनमध्ये आहे. या साईडला गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लिकेशन होऊन जाईल त्याचे. सो p प्लस क्यू डिवायडेड बाय m या बाजूला येईल एक्स प्लस झेड डिवायडेड बाय वाय स्क्वेअर इंटू n रेज टू 1/4. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1/4? 1/4चा मिनिंग तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे, 4th रूट ऑफ n. हेच तुम्ही असं पण रिप्रेझेंट करू शकता, nचं 4th रूट ऑफ n. जसं की स्क्वेअर रूट असतं, क्यूब रूट असतं, तसं 4th रूट असतं, 4th रूट ऑफ n. ओके, आता काय करायचं आहे मला, n साठी फॉर्म्युला डिझाईन करायचा असेल तर हे एक्स प्लस झेड, हे वाय वगैरे मला या साईडला नको आहे, हे मला सगळे या साईडला घेऊन जायचं आहे. मी त्यासाठी काय करतो, हे बऱ्याचशा क्वांटिटी आहेत, पी प्लस क्यू आहे, एक्स प्लस झेड आहे, याला स्क्वेअर करतो म्हणजे त्या सेपरेट दिसतील. पी प्लस क्यू ब्रॅकेट, सॉरी ब्रॅकेट करतो मी याला म्हणजे ते सेपरेटली दिसतील मला. एम इथं जे वाय स्क्वेअर आहे ते कसं आहे, डिव्हिजनमध्ये आहे. ज्यावेळी मी त्याला या साईडला घेऊन येईन ते काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जाईल. सो वाय स्क्वेअर या बाजूला आलं मल्टिप्लायमध्ये. एक्स प्लस वाय इथं कसं आहे, इथं ते न्यूमरेटरमध्ये आहे, या बाजूला येईल तर ते काय होईल, डिनॉमिनेटरमध्ये येऊन जाईल. ओके, या बाजूला राहील माझं n रेज टू पॉवर 1/4. आणि एक म्हणजे एक रूल असं लक्षात ठेवण्यासारखं आहे की ज्यावेळी बऱ्याचशा क्वांटिटी आहेत न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये, आणि त्या आपल्याला इक्वल टू साईनच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जायच्या आहेत. जर ज्या डिनॉमिनेटरमध्ये क्वांटिटी आहेत त्या न्यूमरेटरमध्ये येतील, ज्या न्यूमरेटरमध्ये क्वांटिटी आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये येतील. या साईडला मल्टिप्लिकेशन आहे तर या साईडला डिव्हिजन येईल, या साईडला डिव्हिजन आहे तर ते मल्टिप्लिकेशन येईल, जे ऑलरेडी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. पण इथं नवीन एक रूल पाहण्यासारखं आहे की इथं ही जी क्वांटिटी आहे एक्स प्लस झेड ही इक्वल टू साईनच्या RHSला म्हणजे राईट हँड साईडला असताना ती कुठं आहे, न्यूमरेटरमध्ये आहे. ज्यावेळी आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं तर त्यावेळी ती कुठं आली, डिनॉमिनेटरमध्ये आली. ही वाय स्क्वेअर क्वांटिटी डिनॉमिनेटरमध्ये आहे, ती ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर कुठे गेली, न्यूमरेटरमध्ये गेली, इथं आलेली आहे. इथं हे याचं 4th रूट आहे, हे मला काढून टाकायचं. मला फक्त n साठी फॉर्म्युला पाहिजे, तर मी ते काय करीन, टेकिंग फोर्थ पॉवर ऑफ इक्वेशन ऑन बोथ साईड. 4th पॉवर घ्यायची, दोन्ही साईडची 4th पॉवर घेतली. मग काय करेल, मोठा ब्रॅकेट घेतलं मी, कर्ली ब्रॅकेट, पी प्लस क्यू इंटू वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एम इंटू ब्रॅकेट एक्स प्लस झेड, आणि या सगळ्या ब्रॅकेटची 4th पॉवर इक्वल टू n रेज टू 1/4 याची 4th पॉवर 1/4, आणि हे मल्टिप्लाय होतं, पॉवरची पॉवर असेल तर ते मल्टिप्लाय होईल आणि 4 कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल. किंवा मी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं n आहे, n ची पॉवर आहे 1/4 आणि मल्टिप्लाय बाय 4. ओके, हे 4 कॅन्सल होऊन जाईल, इथं येईल n. सो तुम्ही n साठी इक्वेशन असं लिहाल, n इक्वल टू हे p प्लस क्यू ब्रॅकेट कंप्लीट वाय स्क्वेअर डिवायडेड बाय m इंटू एक्स प्लस झेड कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याची 4th पॉवर. सो दिस इज इक्वेशन फॉर n. तुम्ही एकदा हेच इक्वेशन ट्राय करून बघा. डिझाईन फॉर्म्युला फॉर m, डिझाईन फॉर्म्युला फॉर p, डिझाईन फॉर्म्युला फॉर x, डिझाईन फॉर्म्युला फॉर y किंवा रिअरेंज करा यासाठी, आणि तुम्ही फाइंड आउट करू शकता p इक्वल टू वॉट, काय येते ते पाहून घ्या. m इक्वल टू x इक्वल टू काय येते इक्वेशन रिअरेंज करून बघा. तुम्ही याचं प्रॅक्टिस करा, हे तुम्हाला युजफुल राहील. ओके, थँक्यू.